नमस्कार, मी प्राची महेश. दीप अमावास्येला प्रज्वलित केलेल्या दिव्यांमुळे तिमिरातून तेजाकडे अशा सुंदर प्रवासाची सुरुवात झालेली आहे. त्यातच हा गंधसुगंधाची उधळण करणारा श्रावण मास त्याच्या लढीवाळ खोडकर छटांसह अवतरलाय. धबधब्यासारख्या कोसळणाऱ्या आषाढसरींनंतर ठुमकत मुरकत रिमझिमणारा श्रावण सर्वांना हवा हवासा वाटतो. ऊन पावसाच्या झोकासदृश येणाऱ्या जाणाऱ्या सरी आपल्याही मनाला गतकाळ व आताचा काळ यावर झुलवतात. श्रावण हा प्रत्येक पिढीसाठी खासच आहे. म्हणजे जुन्या पिढीला चवीचवीचे पदार्थ खाण्याची मुभा मिळते, तर नव्या पिढीसाठी हलक्या हलक्या नाजूक सरींसारखं नुकतंच बहरलेलं, कदाचित या पावसामुळेही असेल, प्रेम अनुभवास येतं. तर पाहूयात या विविधरंगी श्रावणाचं रूप. श्रावण हा केवळ दिनदर्शिकेच्या एका पानावर असणारा महिना नक्कीच नाही, तर या महिन्याच्या विलोभनीय निसर्ग छटांमधून तो सामोरा येत राहतो. अर्थात या सर्वांवर व्यक्त होण्यासाठी शब्द आणि वेळ अपुरा पडेल. रिमझिम बरसणाऱ्या श्रावण सरींचं संगीत श्रवणीय की ओल्या मातीचा सुगंध मनाला अधिक भावणारा हे ठरवणं कठीण. बी रुजून वर आलेल्या रोपांचा हिरवा शालू नेसलेल्या धरणीशी हा ऊन पावसाचा लपंडाव खेळत, कधी विजांचा ताशा वाजवत स्वतःही वाजत गाजत राहतो. हे म्हणजे नुकतंच चालायला लागलेल्या बाळाचं खोडकर रूपच जणू. एरवी क्वचित दिसणारं इंद्रधनुष्य श्रावणात कधी त्याच्या मूळच्या अर्धवर्तुळाकारात तर कधी पूर्ण गोलाकृती उमटलेलं दिसतं आणि सारा आसमंत व्यापून टाकतं. रंगांमुळे सृष्टीप्रमाणेच आपणही ताजेतवाने प्रसन्न झालेलो असतो. अशा आनंद व उत्साहाने भरलेल्या आपल्या मनाला मग हा श्रावण अधिकच मोहक वाटायला लागतो. निसर्गाशी एकरूप झालेली रंगसंगती इतर कोणत्याही पावसाळी दिवसात दिसत नाही, हे मात्र निश्चित. नभातून पडणारं शुभ्र पाणी व त्यातच मिसळलेल्या उन्हाच्या पिवळ्या सोनेरी रंगाला पृथ्वीच्या हिरव्या रंगाचं लाभलेलं कोंदण, या सर्वांमधून एक सुंदर निसर्गचित्र तयार होतं. अगणित रंगछटांबरोबरच खोडकरपणा, अल्लडपणा, परिपक्वता, नॉस्टॅल्जिया असे मानवी मनासारखे मूड स्विंग्स दाखवणारा हा श्रावण कवी, गीतकार, चित्रकार यांना सतत प्रेरणा देत राहतो. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे या कवितेपासून ते झिम झिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात प्रिया वीण उदास वाटे रात या विरह गीतापर्यंत सर्वत्र श्रावणाची पदचिन्हे उमटलेली दिसतात. पावसाळ्याचाच एक महत्त्वाचा भाग असलेला श्रावण बरसण्याच्या बाबतीत अगदी नेमस्त, हळूवार आणि शृंगारी, कुणाच्या नाजूक पावलातील पैंजणासारखा रुंझुणणारा. या रंगारंग श्रावण सोहळ्याचं वर्णन करताना मयूर नृत्याचा उल्लेख न करणं केवळ अशक्य. पावसाने आनंदलेला मोर आपल्या असंख्य व अप्रतिम छटा असलेला पिसारा उभवून नाचतो, तेव्हा संपूर्ण परिसराची शोभा वाढते. हे मोहक दृश्य पाहून पदरावर मोर असणाऱ्या पैठणीशी नातं जुळून येतं. असा हा मनात भरून राहिलेला श्रावण मग आठवणीतून भेटतो. काहींना श्रावण सोमवारी अर्धा दिवस भरणारी शाळा थेट बालपणात नेते. कधी घरी जाताना चिखलाच्या पाण्यात उड्या मारल्याने युनिफॉर्मच्या पांढऱ्या रंगावर उमटलेली नक्षी आठवते. त्यातच कोणी शाईने भरलेलं पेन रिकामं करून विशेष रंगसंगती साधली तर क्या कहने. इथे सर्फ एक्सेलच्या दाग अच्छे हे म्हणणाऱ्यांच्या आधीच्या पिढीला घरच्यांनी केलेली धुलाई आठवेल. झाडांना बांधलेल्या झोपाळ्यावर घेतलेले झोके आठवतात. कुणाला केसात माळलेले गजरे, फुलं आनंद देतात. ऋतूंचं निसर्गचक्र अव्याहतपणे चालू राहतं ते शिस्तबद्धतेमुळे. हे सर्व अनुभवताना माझ्या मनात एक विचार आला की कॅलेंडरवर असलेले 12 महिने हे निसर्गशाळेचे 12 विद्यार्थीच आहेत. त्यांना अनुक्रमांक नेमून दिलेत, मात्र त्यांच्या प्रगती पुस्तकात नंबरांची अदलाबदल झालेली कधीच दिसत नाही, किंवा त्यासाठी ते एकमेकांशी वाद घालताना कुरघोडी करतानाही दिसत नाहीत. चैत्राचाच नंबर पहिला का, माझ्याकडे इतक्या सुंदर व विविध छटा आहेत, मग माझा नंबर पहिला का नाही, असं श्रावणाने कधी म्हटलं नाही.
पण कधी लढीवाळपणे कुरबुर करून अधिक श्रावण बनून हा येतो. नावाने ज्येष्ठ असणाऱ्या पण तिसऱ्या नंबरवर असणाऱ्या ज्येष्ठालाही पहिला दुसरा नंबर मिळत नाही, पण कधीतरी अधिक ज्येष्ठ होण्याचा मान मात्र मिळतो. असं अगदी अपवादात्मक. सर्वांनी रांगेतच यायचं. चैत्र वैशाख ते फाल्गुन यांच्या अनुक्रमांकामध्ये नो चेंज, अजिबात बदल नाही, एवढी कडक शिस्त. असा हा बहुरंगी श्रावण. श्रावण सण हा जोड शब्द बरंच काही सांगतो. श्रावण हा सणांचाच महिना आहे. तसे वर्षभर सण येतातच, पण सहसा एकटे दुकटे. श्रावणात मात्र सणांचा पेटाराच उघडतो. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, दहीहंडी हे तर हातात हात घालूनच येतात. आणि विशेष म्हणजे श्रावण सण ओळीने येतात, एखाद्या डेली सोप अर्थात दैनंदिन मालिकेसारखे. 30ही दिवस सण व्रतांचा हा श्रावण महिना सरताज अर्थात मुकुटमणीत जणू. नागपंचमी, बैलपोळा या सणातून शेतकरी त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. एका धाग्याने भाऊ बहिणीचं नातं सहज सुंदर करणारं रक्षाबंधन, गोकुळाष्टमी हा तर मध्यरात्री साजरा होणारा श्रीकृष्णाचा जन्मसोहळा त्याच्या रूपा इतकाच अनोखा. तसंच स्नेहनाशी गुणधर्म असणारा, लोण्याशी थेट नातं सांगणारा दहीहंडी हा सण. उंचावरची हंडी फोडताना पायथ्याशी राहून भक्कम आधार देणारे सवंगडी. हाच विश्वास, दिलासा पालकांकडून मिळाल्यास मुले यशाचं शिखर नक्की गाठतील. मुलींची गोविंदा पथकंही दहीहंडीमध्ये भाग घेतात. या मानवी थरातील कसब कौशल्य शिकण्यासाठी परदेशी अभ्यास मंडळं आपल्याकडे येतात. सृजनाचा भरभराटीच्या हिरव्या रंगाचा चुडा असणाऱ्या नववधू मंगळागौर पूजन व खेळ यात रमतात. पतीचं नाव गुंफून घेतलेले उखाणे, फुगड्यांसारखे खास खेळ खेळत मैत्रिणींसोबत रात्र जागवणं हे आजच्या गर्ल्स नाईट आऊटचं जुनं रूपच वाटतं. नोकरी उद्योगामुळे बिझी झालेल्या स्त्रियांनी मिळालेल्या माफक वेळेचं नियोजन करून सण साजरे करण्याचं योजलं. परंपरा व नवता यांचा मेळ घालून आधुनिकतेचा टच दिला व इंटरनेटच्या महाजालाचा वापर करून हळदी कुंकू, मंगळागौर यासारखे आनंददायी सण व्हर्च्युअली साजरे केलेत. हे म्हणजे गरज ही शोधाची जननी आहे असं ठसवणारे. स्त्रियांच्या उपजत नटण्याच्या हौसेला तरुणींनी श्रावण क्वीनसारख्या स्पर्धेचा कल्पक साज दिला. असा हा श्रावणाचा बोलबाला संपूर्ण महिना आनंदाची उधळण करत राहतो. असा हा खास असलेला मनभावन श्रावण मनामनात दुमदुमत राहतो हे नक्की. धन्यवाद.